पारधी आवाज न्यूज नेटवर्क. पारधी समाजाच्या न्यायासाठी बुलंद आवाज. नमस्कार. आपण ऐकत आहात पारधी आवाज न्यूज नेटवर्क. मुख्य बातमी सोलापूर जिल्ह्यातील करमाला तालुक्यातील आलजापूर येथे मोहोल वन विभागाने मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करत आदिवासी पारधी समाजाच्या सुमारे 20 झोपड्या JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईनंतर 15 पुरुष आणि 4 महिलांसह एकूण 19 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राखीव वन गट क्रमांक 176, 177, 178, 179 आणि 182 मधील सुमारे 7 हेक्टर शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. वनसंरक्षक आदरणीय आशिष ठाकरे सर, तसेच आमचे सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदरणीय कुलराज सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोलापूर जिल्ह्याचे 2 सहाय्यक वनसंरक्षक आणि सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, सर्व वनरक्षक, वनपाल, सगळे आमचे वनमजूर यांच्या ह्याच्यामध्ये पार पडली. आणि या कारवाईमध्ये मागील 2 महिन्यापासून मौजा आलजापूर यामध्ये जो रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि या रिझर्व्ह फॉरेस्टचा गट नंबर आहे 177, 178, 179, 182. याच्यामध्ये 52 हेक्टर फॉरेस्ट आहे. आणि या फॉरेस्टमध्ये मागील 2 महिन्यापासून अवैधरित्या अहिल्यानगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल या भागातून काही पारधी समाजाचे 15 ते 20 कुटुंब, जवळजवळ 30 ते 40 लोक त्या ठिकाणी येऊन अवैधरित्या वास्तव त्यांनी केला होता. आणि वास्तव करून त्या जे काही फॉरेस्ट आहे ते फॉरेस्टमधलं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. जवळजवळ पारधी आवाज न्यूज नेटवर्क. पारधी समाजाच्या न्यायासाठी बुलंद आवाज.